काय मम्मी पेज करायचे असेल हम्म, तर जास्त पाणी टाकलं चालते भिजायला. हे साबुदाण्याला साबुदाण्याला आणि तुम्ही हे परत का टाकलं हे हे वरण पाणी हे ह्याच्या साईड टाकायचं असं डायरेक्टली टाकायचं. म्हणजे ते पेस्ट करताना हे जास्त पाणी असलं चालते. हा भिजत ठेवलं तरी चालेल ना मम्मी. आणि फक्त ते हे खिचडी करताना हे हे कमी टाकायचं. हा नेमकंच पाणी टाकायचं हा भिजायला. आता काय ही अशी पाण्यात शिजवायची. किती मिनिटं ही कड शिजवायची. आला दिसते ती कळते कड आला बुडबुडे येते. अच्छा हे हे बुडबुड आहे काय आलं की काय ते हे समजणार ना शिजलेलं आणि कळते. मीठ टाकते 5 मिनिटांनी हे मीठ टाकायचं ना आई. 5 ते 8 मिनिटांनी ना. पण हे कसं कळणार झालंय की नाही मम्मी. बुडबुडे आले हे बघ ट्रान्सपरंट सारखं ना हे दिसतं. आता काय साखर टाकते मम्मी. हे उपवासाला पण चालते ना ही पेज मम्मी. आणि हे कधी कधी काय हे गोड खायचंय किंवा भूक लागली हे तरी चालेल ना मम्मी. आणि ते लागली असं नाही उपवासाला ते हा हे पितात मम्मी. आणि हे महाशिवरात्रीचं सांग ना हे काय काय हे खातात तुम्ही लोक. म्हणजे बटाट्याची भाजी आणि खजूर असं नैवेद्य दाखवायचा आणि कलिंगड. आणि तुम्ही हे असं हे साबुदाण्याचं वगैरे ते काहीच नाही ना. साबुदाण्याचं हे खायचंय हे दिवसभर म्हणजे हा निरशन म्हणजे फराळ करायचा. जेवण नाही करायचं फक्त हे आपलं जे असतं हे फराळ करूनच हे राहायचं. आणि हे नेक्स्ट डेला ते हे सोडायचं ना उपवास. म्हणजे ग्रेप्स कलिंगड हे सगळं तुम्ही ते खायचे ना फ्रुट्स आई फक्त. कलिंगड केळी वगैरे हे असं हे साबुदाणा वगैरे नाही ना. हे काय आता दूध टाकते अंदाजे तुम्हाला पाहिजे तसं पातळ जाड खीर पाहिजे किती पण टाकू शकतो ना मम्मी दूध. वेलची पूड जायफळ पण चालेल ना मम्मी. आणि एग बॉईल काय आला की ते बंद करायची ना म्हणजे हे झाली ना खीर. नाहीतर ते हे दूध काय ते फाटायचं ना आई. म्हणजे मीठ टाकतो ना थोडं मग काय ते हे फाटते का दूध. असं लगेच काढायचं नाही तर ते फाटतं ना दूध आई. फाटते नाही. एक कड काय आली की काय हे काढून टाकायचं. आणि हे गरम आहे म्हणून पातळ दिसते जाड झाली का जाड होणार. एकदम असं हे टेस्टी लागतं ना हे मम्मी हे दुधाचं. आणि असं ते थंड केलं ते तरी पण मम्मी काय हे टेस्टी लागतं ना म्हणजे असं जाड जाड हे वालं. आणि असं खीर टाईप पण हे म्हणजे ठीक. हा म्हणजे ते हे थंड पण मम्मी ते खूप हे टेस्टी लागतं. साबुदाण्याची पेज बोलतात. बुडबुड्या असे आले का झाले. एक बुडबुड्या दाखव हे कसे आई गेले पण ते हे बुडबुडे. हे म्हणजे काय 2च मिनिटं मम्मी तुम्ही काय हे 10 मिनिट ठेवले. आता काय हे काढते ह्याच्यातच काढते. हे थंड मम्मी काय ते टेस्टी लागते ना एकदम आई. बनवून जर काय हे ठेवलं तर झालं ना मम्मी. झालं अशी पातळ दिसते गार झाली का जाड होते. गार नंतरच काय ते टेस्टी लागते ना मम्मी हे खायला असं म्हणजे हे जाड होते नंतर टेस्टी एकदम. ते असं म्हणजे अरारोट वगैरे टाकल्यावर कसं जाड होते तसं हे जाड होते. हे काय हे बाउल मध्ये काढते ना आता.